काय बनवायचं बाबू? चॉकलेट. यम्मी चॉकलेट बनवू. हां, यम्मी यम्मी चॉकलेट बनवूया. कुठे चॉकलेट? इकडे चॉकलेट. यम्मी 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 चॉकलेट. यम्मी यम्मी चॉकलेट. यम्मी यम्मी चॉकलेट. आपण काय बनवतोय का? आपण चॉकलेट बनवतोय ना? चॉकलेट. येस. बघा काय कुठे? काचेच्या बाउलला मी पुसून घेते चांगलं. माझी ही हे माझे रुमाल नाक पुसायला. हा नाक पुसायचा रुमाल नाही बाबू, हा भांडी पुसायचा रुमाल आहे. आता आपल्याला हे सगळे चॉकलेट कट करून घ्यायचे. ओके ओके. आपण मिक्स करतो. मिक्स. येस. आपण जे वेगळे ना मिक्स करतो. मिक्स करतो ना मिक्स. हो. वन बाय वन आपण डेअरी मिल्क पासून चॉकलेट बाईट्स बनवतो. ओके. येस. आपण हे पण खुलवून खायचं. मग इथे टाक ना. अरे तुला नाही खायचं? नाही, मी खूप खाल्लं कॅडबरी. खूप खाल्ली कॅडबरी? हा. ओ. आम्ही ना अंडा खाल्ला मी खूप. अंडा खाल्ला तुम्ही खूप? मी पप्पा खाल्ला खूप. आता चॉकलेट खाते. अच्छा खाते ना. ओके. यम्मी आहे ना. अशा प्रकारे सगळे चॉकलेटचे तुकडे करून घेतले. काढून घे ना. थांब ना. हे तुझं नाव सांग ना काय आहे? मी पडे. अजून आणि शिवा. एवढे सगळे चॉकलेट. आता आपल्याला काय करायचं माहितीये? मी करायचो नाही. आता आपल्याला पाणी गरम करायचं. पाणी गरम करून घ्यायचं. आणि पाणी गरम करून झालं ना की त्याच्यावरती हा काचेचा बाउल असा ठेवायचा आणि हे सगळं चॉकलेट आहे ना आपल्याला मेल्ट करून घ्यायचं. थांब ना, अजून पाणी उकळलं नाहीये. हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. वी आर मेकिंग chocolate bites from dairy milk. Let's watch this video until the last. पाणी असं उकळल्यानंतर आपण खाली गॅस बंद करणार आणि त्याच्यावरती चॉकलेटचा बाउल ठेवणार आणि आता हे चॉकलेट वितळेपर्यंत आपण याला हलवत राहणार आहोत. अरे मेल्ट झालंय बघ, किती मस्त क्रीमी टेक्स्चर आलंय ना. बघू तू पडशील खाली. या मोल्ड मध्ये स्टफ करायचं. आता आपला चॉकलेट तर रेडी आहे. चॉकलेट कंपाऊंड रेडी आहे मस्तपैकी. त्याच्यामध्ये एकही लम्स नाही, काही नाही. आता आपल्याला हे मोल्ड मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आपल्याला पाहिजे ते शेप्स मध्ये आपण घेऊ शकतो. शिवाजनाचे फेवरेट शेप्स आहेत, तर त्याच्यामध्ये एक एक करून आपण स्टफ करणार. थोडंसं टॅप केलं आणि आता हे जाणार 2 तासासाठी फ्रीझर मध्ये. 2 hours फ्रीझर मध्ये ठेवायचं आपल्याला. बनवलं आहे. आता आपल्याला चॉकलेट खायचंय. 2 तास आम्ही फ्रीझर मध्ये ठेवला होता चॉकलेटचा
चॉकलेट स्टफ करून 2 तास आम्ही फ्रीजरमध्ये ठेवलं. बट साफसफाईच्या नादामध्ये आम्ही विसरून गेलो आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आता आम्ही चेक करणार आहोत की चॉकलेट आमचे कसे बनले आहेत, है ना? चला येस झालं थंड. येस आणि अशा प्रकारे आपले चॉकलेट फ्रीज झालेले आहेत आणि ते खूप यम्मी यम्मी दिसत आहेत, है ना? बघा त्यांना प्रॉपर शेप आलेले आहेत की नाही हे चेक करूया. इझिली रिमूव्ह होतील का तर ते पूर्ण रात्रभर फ्रीजरमध्ये होते म्हणून. हे बघा किती क्यूट शेप आलाय. ओ किती क्यूट आहे ना. छोट आहे ना. हो अनदर वन. वाव किती क्यूट आहे बाबा. हो ना हो ना हा ना क्यूट आहे ना. सगळी चॉकलेट काढून रेडी आहे. बघा तुम्ही किती प्रिटी लुक्स आले. त्यांचे शेप एकदम प्रॉपर आणि कटकट आलेले आहेत. बघा क्यूट आहेत ना. आपण एक आता मला तू एक टेस्ट कर आणि मला सांग कसे तुझे आहे. खाऊन बघ कसे. यम्मी यम्मी खाऊन बघ कसे. खाल्लं यम्मी आहे. ओके इथेच ठेव. यम्मी आहेत का पण. यम्मी आवडले तुला. सगळ्यांनी सांग छान झालेत. सांगितलं. तर आजचा हा व्हिडिओ इथे स्टॉप करत आहोत. आज आम्ही बनवलेले आहेत चॉकलेट बाईट्स फ्रॉम डेअरी मिल्क आणि ते खूप इझी आहेत बनवायला पण आणि खायला सुद्धा आणि इझिली. तर भेटूया अशाच प्रकारे माझे व्हिडिओज तुम्ही बघत राहा आणि माझ्या व्हिडिओला तुमचा सपोर्ट असू द्या. तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय कर. बाय.